चल बाई, कामावरला आता जरा आई फोन करते. हो ना. हॅलो. हा आई. अगं लय वैतागले ग बाई. काय नाही, कशी आहेस? बरी आहेस ना तू? हो अगं, कंटाळा आला ना. अगं काय तुला सांगू, काय माहितीये, सकाळपासून काम करते, मला असं वाटतंय की मी मशीन वरती काही काम करते का काय, असं वाटायला लागलं. अगं एका खोलीत झाडू मारायला गेलं का नवरा दुसऱ्या खोलीत पसारा करतो. आता काय म्हणायचं बघ याला, तूच सांग बघ आता. होय ग बाई, लय वैतागले मी. आणि तुला सांगते, चहा जर केला तर कधी म्हणतो चहात साखरच नाही, कधी म्हणतो चहात लईच साखर झाली. इतका गोड चहा कोणी करतं का? हा ना. हा. काय बाई, एक जराच विचारू नको तू. जेवणाचं तर तुला सांगते, कधी आळणीच केलंय, कधी मीठच नाही, कधी भाजी तिखटच झाली. अगं सारखं कूर 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 करत असते. काय करायचं ग असल्या नवऱ्याचं? होय. हम्म. हा. आणि मला तर ना कधी कधी असं वाटतं, हा माझा नवरा नाहीये, हा फीडबॅक आहे, फीडबॅक. होय. काय करते बाई, वैताग आलाय, नशिबाला आलंय, बघायला लागतंय. हम्म. कपड्यांचं तर विचारूच नको, घालते एक ड्रेस आणि काढते 10. होय, सगळीकडे एक घालायचं असते, 10 काढून ठेवते, इथं एक तिथं एक. आणि उचल म्हटलं का नाही, सरळ म्हणते हा नंतर उचलतो नंतर. आणि त्याच्या नंतर काही येतच नाही. अगं काय तुला सांगायचंय की, लय वैतागले. तू चूक केली बघ मला इथं देऊन. कसं काय तुला कुठनं बुद्धी सुचली होती मला इथं लग्न करून द्यायला ग? हा. त्याच्यानंतर तर काय परत कधीच येतच नाही. नाही येतं. काय झालं नाही, नुसतं त्या मोबाईलवर नुसतं वर 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 करत असते. हो. त्याचं काय चालू असते तेच कळत नाही. मला तर वाटतं कधी कधी त्याचं काही बाहेर तर चालू नसेल ना ग. नाही, तसं भोळा आहे, नसतं तसं काय नसतं. कधी कधी तर बोलताना त्याला जेवायचं पण लक्षात राहत नाही अगं. जेवायला पण सांग, अहो चला ताट केले जेवायला या. तेव्हा पण थांब बाई मी नंतर येतो, मोबाईल बघतोय. चुलीत घातला मोबाईल त्याचा. असं वाटतं देवाने बुद्धी देताना काय देवाची नक्कीच बुद्धी देताना काय म्हणतात ना, ते सवयीचा डब्बा तर नक्कीच पालथा झाला असणार आहे. तेव्हा कुठं असलं बुद्धी. बरं चल ठेवते बाई, आला वाटतं ठेवू का? हा, कुणाला नको.